सगळ्यांना जय शिवराय. आपल्या या धाराशिव जिल्ह्यातल्या खेडनगरीत आज आपला पहिला कार्यक्रम होता. आपल्या गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला खेडला यायला लागते, तुळजापूरला मुक्कामी जाता. मी सांगितलं जाताना येतो, पण तुम्ही थोडं बशीला आम्हाला. तुम्ही मला यायचंच 1 किलोमीटर अख्खा सगळ्या मावळाची वेळ आली तरी गाव सापडा. तुळजापुरी आईच्या चरणी दर्शन घेताना जाताना, कारण उद्या सकाळी दर्शन घेऊन आपण पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू करतो. पण आपल्या गावात आला खूप आनंद झाला की माझा मराठा समाज आणखी जागा आहे. मला मराठा समाज खरोखर जागा झाला. आनंदाची गोष्ट याच्यामध्ये फक्त एकच आहे, मराठा समाजाला स्वतःच्या समाजाचे लेकरं बाळ मोठे झाले पाहिजे हे समजायला लागले. नंतर आम्हाला प्रत्येकाने आतापर्यंत उलट सांगितलंय. आपल्याकडं कोणी जर प्रचाराला आलं तर त्यांनी आपल्या डोक्यात एक गोष्ट घालून ठेवली होती, ही आपला साहेब आहे आणि साहेबाची बायको आणि साहेबाचा पोरग यालाच निवडून आणायचं. मग आपल्या डोक्यात किडे घुसले. दुसरी पार्टी पुन्हा गावात आली. दुसऱ्या पार्टीला सांगितलं हे आपले साहेब, ही त्याची बायको, हे त्याचं पोरग. दोन्ही साहेब गावात आले आणि गावात कोटाकोटी लोक माघारी गेले. दोन्ही पार्ट्या गावात आल्याच्या नंतर कधीच म्हणल्या नाही तुमच्या लेकराबाळाचं शिक्षणाचं काय, तुमच्या पोराला पोरीला नोकरी आहे की नाही, एकाही साहेबांना विचारलं नाही. आणि खेड गावात जर कोणाला विचारलं असलं तर ते पण अशा माणसाला विचारलं असेल की ज्याचा वाडा मतदानाला मोठा आहे, त्याच पोरग नोकरीला लावला असेल. असं राज्यात एकही गाव नाही की तिथं फक्त 2च मतदान आहे आणि त्याच्या घरातलं नोकरीला लावलंय, असं कधीच झालं नाही. आपली राजकारणी लोकांनी खूप मोठी फसवणूक केली. त्यांनी नक्की सत्तेत यायला पाहिजे होतं, त्यांनी आमदार खासदार सुद्धा व्हायला पाहिजे होतं. पण त्यांनी आम्हाला हे पण सांगायला पाहिजे होतं तुमच्या लेकरा बाळासाठी आरक्षण लागणार आहे ते आम्ही मिळवून देतो. किमान त्यांनी आयुष्याचं आपल्याला आरक्षण द्यायला पाहिजे होतं. आता आपण लढून मिळवलंय, आपण आरक्षण लढून मिळवलंय, ते सुद्धा आता टिकू देत नाहीये. काल तुम्ही बघितलं सर, बघितलं का? पण मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले. मराठ्यात संभ्रम निर्माण झाला पाहिजे. मराठा समाज एकजूट पुन्हा पहिल्यासारखा राहिला नाही पाहिजे, म्हणून तो गैरसमज पसरला. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये. मराठा समाजानं प्लॅन समजून घ्या आणि कधी पण सावध राहा. सरकारने काय षड्यंत्र केलंय, काय कट केलाय, इथं बसलेल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो, कायमस्वरूपी सावध राहा, नसता आपल्या लेकरा बाळाला ऊस तोडायची वेळी. इतके हाल आपल्या लेकराचे होतील तुम्ही जर सावध नाही राहिला तर. तुम्ही पक्षाचं काम अवश्य करावं, पण आधी जातीच्या लेकराला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याला आयुष्यभर उडणार नाही एवढं देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची. आणि ते जर मिळवलेलं कुणी टिकू देणार नसलं, एक जीवन सगळ्यांनी एकजूट होऊन उठणं सुद्धा तेवढं सरकारच्या विरोधात गरजेचं. खरंच मी पुन्हा पुन्हा सांगतो की
मी आपल्या गावात सहज आलो, पण किमान मराठा समाज जागा आहे याचा मला आनंद वाटला. नसता आमचा संघर्ष विनाकारण वायाला जातो. आम्ही ताकद लावून लढायचं आणि तुम्ही सावध राहायचं नाही. आता काल प्रमाणपत्र रद्द केले, त्यांना एक कट रचला होता, संभ्रम निर्माण करायचा होता. त्यांचं असं डोकं होतं, 58 लाख नोंदी सापडल्या. आता त्या जर मराठ्याला दिल्या तर मराठी सुधारणार आहे, त्याचे प्रमाणपत्र जर दिले तर. त्यांचा दुसरा प्लॅन होता, पश्चिम महाराष्ट्रातला सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं गॅझेटियर द्यायचं नाही. आणि काल एका दिवसात हे सगळे डाव सरकारचे मराठ्यांनी हाणून पाडले, एकाच दिवसात काल. कारण 58 लाख नोंदी पण घेणारे, जाहीर सांगतो, सरकार नाही, सरकारच्या आईचा नवरा बी येऊ देत तरी बी आरक्षण पुरं घेणार. कारण त्याच्यात हित माझ्या समाजाच्या लेकराचं, या पुढं बसलेल्या लेकराचं वाटोळं नाही होऊ देण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपली सगळ्यांची. त्या सरकारची तिकडं काडी लागू द्या, पण तुमच्या लेकरा बाळाच्या नरडेवर जर कोणी पाय देणार असला ना, त्याचा पाय मोडून टाकायचे ताकद मराठ्याला ठेवावं लागणार. किती दिवस आम्ही एकट्यानंच किती दिवस सहन करायचं? काही कारण पण नाहीये. सगळीकडून आलं की मराठ्यांवरतीच संकट येत. का? मतं लागतात का मराठ्यांची? मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले, पोरग PSI झालं, बघायचे नाही का अधिकारी म्हणून आमचे पोरं? मग दुसऱ्याच्या दारात जाऊन बसायला लागतं, साहेब काम करा म्हणून. तुमचे पोरगण पोरगी जर अधिकारी झाले ना, तुमच्या सगळ्यात मोठा जीवनातला आनंद आपल्या ठेवे. लेकरं लोकांकडे काम करायले आणि तुम्ही फुगिरीत जगायला. पाटील आपले फुगीर जावण्याचे सगळे, पाटील म्हणलं की फुगत येत, लगेच 50 कप चहा सांगतो, मुतपीर म्हणा तिकडं, काय चहा पाहिजे तर कुणाला. झालं ना वाटोळं आपलं सगळं ह्या मोठ्यापणात. त्यांना आपली नस कळाली, यांना काय करायचं. याला नुसतं गोड बी बोललं ना, याची काही पण करायची तयारी असते. आता ते बंद करायचं, बस झालं. त्यात कुणी पाटील म्हणला तरी म्हणायचं चहा पाहिजे, कारण आपण ओळखायचे चहा प्यायसाठी म्हणलं दिसतं. हे बंद करा. माया दयामुळं आपला समाज संपायला लागला. सरकारने प्युअर गेम टाकल्यात मराठ्यांवरती. मी आहे ना, त्याची काळजी नाही करायची. काल त्या बावनकुळ्यांनी कार्यक्रम केला. बरं, मी 1 वर्षात माझ्या मराठा समाजानं फडणवीस साहेबाला मी बोललो असं दाखव. मुंबईला आपण सगळे गेलो, मराठा समाजाला GR दिला. म्हणलं माणूस मराठा समाजाचं काम करायला त्याचं नाव घेतलं पाहिजे. नाव पण घेतलं. ती बावनकुळ्या मध्येच आला कालपासून. असा दिसतोय चित्र त्यो. याच्यातला कोणी अजेंडा लिहिण्याला गेलं होतं का? नाही. ते भिताडावर कसे चित्र आहेत असे, यागळा दिसतो कसला गण. काय झालंय त्याला आणि काय नाही, त्या फडणवीसचं ऐकून त्यांनी काल पत्र दिलं की मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. फडणवीसांनी सांगितलं बावनकुळे. काय चित्र पाठवलंय बावनकुळे रद्द करायला. लहानपणी त्याच्या आईने दूध फुकून पाजेलं होतं की नव्हतं, त्याला गरम पाजेलं, एवढ्याले होतं झाले त्याचे. थोडं फुकून पाज होतं का गरमच पाजेलं याला. त्यांनी थोडं हेल्मेट लावलं पाहिजे. थुका उडतो त्याचा बोलताना असा, एवढ्याला होतं ते का जनावराच्या कळपातलं जनावर आणलंय. माझ्या मराठ्यांचा नाद करू नको बरं का बावनकुळे, तुला सांगतो. सगळं भाजप गोत्यात आणीन मी. कारण माझ्यासाठी माझ्या मराठ्यांच्या लेकराचं रक्त माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर ते रक्त सांडायचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला गठल तिथं हाणू.
आम्ही कुणाचं मागत नाहीये. आमच्या हक्कावरती जर कोणी येणार असलं ना, मी जिवंत आहे तोपर्यंत मराठा हो, तुम्हाला सांगतो, तुम्ही कसलीच काळजी करू नका. यांचा दुमतात काढतो मी. तुम्हाला मात्र ह्याच ताकदीनं समाजाच्या पाठीशी उभा राहावं लागतं. इथून पुढच्या काळात मराठ्यांनी मराठ्यांचा उपकार विसरायचा नाही. मराठा समाजाचा उपकार एकाही माणसाने विसरायचा नाही. कोणता नेता कामाला येणार नाही. तुमची जात तुमच्या कामाला येणार. संकट आलं सगळ्यात अगोदर ती धावून येणार. पुढच्या काळात तरी मराठ्यांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे इतकं सावध तुम्ही सगळ्यांनी राहायचं. मी तुम्हाला म्हणत नाही राजकारण सोडून द्या, तुम्ही कोणत्या पक्षात राहा, पण नंबर 1 ला आता पक्ष नाही. नंबर 1 ला मराठा, स्वतःची जात, नंतर पक्ष. जातीकडून सगळ्यात अगोदर ओढायचं. जात मोठी करायची. तुम्हाला जिकडे हिंडायचं तिकडे हिंडा, कोणाचे पॉम्पलेट चिटका, कोणाच्या गाडी लटका, काय अडचण नाही. आणि तुम्हाला धंदाच येतो साहेब आणि साहेबाचं पोरग मोठं करायचं. तुमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही. ते साहेबाला बी माहीत झालेलं आहे याला कसं घुमायचं. ते साहेबी दुनिया खंदबार खेडमधून तुम्हाला गाडीत बसून देतं बंगल्या पोत, तिकडं सोडून देतं. येताना अख्ख्या गावात सांगत मी साहेबाच्या गाडीत बसलो होतो, याला हणलं पाहिजे चौकात घेऊन. अख्ख्या गावाला बेजार करता येते ते साहेबाच्या गाडीतून एकदा बसून आलं की. हे मोठे पण आपलं. साहेबाने कंदबार खांद्यावर हात टाकला की त्यांनी चुलत भाऊ हणलाच. हे आपलं मोठे पण. आपला समाज, आपल्या समाजाचे लेकर अधिकारी कसे होतील, व्यवसाय कसे जातील, याच्यावर आपल्याला सगळ्यात जास्त भर द्यावा लागणार आहे. तेव्हा आपला समाज पुढे जाईल. आता 3च वर्षात आपल्या समाजाचे पोरं नोकऱ्याला लागाले, शिक्षणात चालले. प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे साहेबाच्या त्या शिरसाटणी त्यांनी प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली. आता त्यांनी सांगितलंय, रात्री त्यांचे फोन आहेत, सकाळी पण आलेत, आमची चूक आम्ही दुरुस्त करतो. म्हणलं ओके, मग जुळू शकतं. आपलं जुळू शकतं म्हणजे लग्न नाही बरं का. म्हणलं मग जुळू शकतं, मला काय अडचण नाही ना. मराठ्याला विरोधात गेला की मग ते फडणवीस असो, नाही ते शिंदे असोत, नाही ते कुणी असो, मी कायम जातीचा आणि समाजाचा राहणार आहे. कधीच पक्षाचा नेत्याचा होणार नाही. तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे फक्त. समाजासाठी रस्त्यावर उतरायचं शिकायचं. समाजावर अन्याय करायला लागले का कसलाच विचार नाही करायचा. यांना करू द्या काय अन्याय करायचं, मी आहे त्यांना. ते कंटुकृत पाय गप बस ना. मला वाटलं बावनकडेच आला का खालू. त्याचं तर खरंच गेमच करणार आहे मी. त्याच्यामुळे फडणवीस लय अडचणीत येणार आहेत. नसता मग एक काम करायचं, एकनाथ शिंदे साहेबाच्या सगळ्या जिल्हा प्रमुखानं मराठ्याच्या, एकनाथ शिंदे साहेबाच्या सगळ्या खासदार आमदारानं, एकनाथ शिंदे साहेबाच्या मराठ्याच्या सगळ्या मंत्र्यानं शिंदे साहेबाला फोन करून सांगायचं, ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करा. मग जर मी बोललो तर मग मला बोला. फडणवीस साहेबाच्या सगळ्या जिल्हा प्रमुखांना मराठ्याच्या, फडणवीस साहेबाच्या भाजपच्या आमदारांना, मराठ्याच्या खासदारांना, मंत्र्यानं फडणवीस साहेबाला फोन करून सांगायचं, ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करा. जर फडणवीस साहेबाला बोललो तर मग मला बोला. पण जात संकटाला आल्यावर मी गप्प बसायचं का? आपल्याकडून नाही होऊ शकत बहुतेक. मग आपल्या तोंडाला काय येईल शब्द, मग ते भरोसा नाही. आणि तुम्हाला वाईट वाटत असेल, पण त्यांना मैच भाषा कळती, मला तीच भाषा बोलून द्या. 1 वर्षभर मला शहाणे भेटले होते, 10-12 शहाणे माणसं आपल्या. ते म्हणले तुम्ही काय करा, आता थोडं बोलताना लय वाईट नाही बोलायचं. गेलं मग वर्ष वायाला. वाईट बोललो नाही, ते नाही केलं, नोंदी रद्द करा सुरू. मी बी म्हणलो नको, शहाण्या माणसाचं ऐकलं पाहिजे.
व्यासपीठाचे मागचे उतर नाही हा. गप्प भरायचे. मी पण शहाण्या माणसाचं ऐकलं. आपल्यावरती संस्कार आहेत की 4 शहाण्या माणसांनी सांगितलं तर आपण ऐकलं पाहिजे. म्हणलं ऐकावं आहे म्हणते तर नको जास्त बोलायचं. त्यांनी मराठा समाजाच्या 58 लाखातल्या नोंदीच कमी करायला सुरुवात केली. ते असे ठेप्याला नाहीयेत. आपण जसं पूर्वीचा मराठा होतो, जो मराठा म्हणून आपण आंदोलनात उतरलो, त्याच विचारानं आपल्याला राहावं लागणार. आपण थोडाही बदल आपल्यात केला, मराठा समाजाला भोग भोगायला लागतं. म्हणून तुमच्यातली जी कट्टरता आहे ती थोडीही कमी होऊ देऊ नका. तुमच्यातली एकजूट थोडीही कमी होऊ देऊ नका. तुमच्यावर अन्याय झाला की मी आहे. शब्द आहे आपला खेडगावात. महाराष्ट्रातल्या मराठ्याला तुम्हाला केसाला बी धक्का लागू देणार नाही. पण जूट मात्र मराठ्यांसारखी ठेवायची. राजकीय नेत्याचं ऐकून आपल्यात फूट पडू द्यायचे नाही. राजकीय नेत्याचं ऐकायचं, तुमचे मत आहेत त्या दिवशी. मधल्या काळात समाजाचंच काम करायचं, समाजच मोठं करायचं काम करायचं. आता 29 ऑगस्टला आपण आंतरवालीला आंदोलन ठेवले. सगळे येणार ना? एक बी नाही राहायला पाहिजे घरी. आणि तेवढंच काम नाही भाऊ, एक सांगून मोकळा झाला पुरे येणार. आणखीन काम आहे. आजपासून 29 ऑगस्ट पर्यंत सगळ्या मराठ्यांनी तुमच्या गावापासून 100 किलोमीटर अंतर तुम्ही पूर्ण पिंजून काढायचं. गाव ना गाव, घरातल्या मराठ्यांना सांगायचं, लढा यशस्वी होतो एकानं हातात नाही, सगळ्यांनी अंतरवालीत जायचं. एवढी तयारी तुम्ही करायची. मी बघतो हे कसं देत नाही. मुद्दाम टाळाटाळी. केसेस मागे घ्यायच्या घेऊ. आता GR काढला. ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला द्यायच्या, लागूच नाही केल्या. नुसत्या सवलती दिल्या, लागू कोणी करायच्या. 58 लाख नोंदी निघाल्यात. प्रमाणपत्र दिले तर 3 कोटी मराठी आरक्षणात जाते. प्रमाणपत्र द्यायचे कोणी आणि तुम्ही कधी देणार? हैदराबाद गॅझेटेडचा GR काढला. 2-3 महिने प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्र इतकं तर आम्हाला कळतं ना, तुम्ही जाणून बुजून करताय म्हणून. आपल्या पोरांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून कर्ज काढले. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं मराठ्यांच्या पोरं व्यावसायिक झाले पाहिजे. मराठ्यांच्या पोरांना कर्ज दिलं. व्याज आम्ही देऊ म्हणे. व्याज परतावेच देत नाहीये. आले पोरं संकटात, झाले कर्जबाजारी. तुम्ही जी गोष्ट देणार आहेत ती एकदा देणार आहेत म्हणलं की द्यायची. नसता तुम्ही देणार आहेत आम्हाला म्हणू नका, कारण आंदोलनात मी आहे. तुमचा ऐकणारा समन्वय किंवा अभ्यासक नाहीये. मी कुणाचाच होत नाही. एकदा देवेंद्र फडणवीस 1.5 वर्षापूर्वी म्हणला होता, त्यांच्या नेत्यांना म्हणे तुम्ही म्हणताय 4थी पास आहे आम काय, ते जरांगे पाटील काय रसाने कळानेच म्हणे ते कोणाचंच नाहीये, ते जातीला मिळूनच देणार आहे. मग त्यांचं संकटच ते मला बाजूला करायचं. मी एकटा पडलो की मग आपल्याला मराठ्याला काय द्यायचं नाही. पण मी जर असाच आंदोलनात राहिलो तर मराठ्याला सगळं द्यावं लागणार, कारण मी 58 लाख नोंदी घेतल्याशिवाय बसत नाही. दुसरं आपल्या मराठ्यात गैरसमज पसरून द्यायचं. 2 गट तयार करायचे आणि सातारा संस्थानांनी कोल्हापूरच्या संस्थांचं गॅझेटेअर द्यायचंच नाही, ही यांचा कट. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी सुद्धा सावध झाले. त्यांच्याही लक्षात आलं आज आपल्याकडे बागायती आहे, पण काही काळानं जर जमिनी कमी झाल्या आपले हाल कसे होतील. त्यामुळे मुलाला मुलीला शिक्षण देऊ शकणार नाहीत आपण, नोकरीही लागणार नाही, शेतीमालाला भाव पण नाही. आपण आत्ताच सावध झालेलं बरं. म्हणून पश्चिम महाराष्ट्र सुद्धा खोल उठला नसता, ते पण इतके आळशी झालते. त्यांचा बघितलं की ते ओळखतं त्यांचा विषय.
युग बदलत चाललं हे त्यांच्याही लक्षात आलं. शिक्षण महाग होत चालले हेही त्यांच्या लक्षात आलं. आणि आरक्षणाशिवाय आपण नोकरीत आता जाऊ शकत नाहीत आणि उच्च शिक्षणही घेऊ शकत नाहीत. गरीबातल्या गरीब पोरी MBBS ला इंजिनिअरिंगला चालल्यात आरक्षणामुळे. गरीबातलं गरीब पोरग PSI व्हायला लागलं, पोलीस भरतीत चाललं, पोलीस पाटील व्हायला लागलं, सगळ्या क्षेत्रात चाललं. आरोग्य विभागात आहे, नगर विकास मध्ये आहेत, जलसंपदामध्ये पोरं चाललेत, कृषीमध्ये पोरं चाललेत. सगळ्या क्षेत्रात मराठा समाज आता सगळ्या विभागात चाललाय. आणि तुम्हालाही तुमचे पोरं अधिकारी करावं लागणार आहेत तर तुमचे कामं होणार आहेत. तुमच्या रक्ताचा जर तिथं अधिकारी बसलेला नसला ना तर तो सहीच करत नाही. सही नाही केली तर तुम्हाला त्याच्या पाय धरावं लागते. मग दुसऱ्याच्या पाया धरीत बसण्यापेक्षा स्वतःचेच लेकरं मोठे करून अधिकारी बना. किती दिवस आता नोकऱ्या लागत नाहीत म्हणून आपण घरात बसून राहणार आहे. पोरांनी सुद्धा कष्ट करा. अभ्यास करताना इतका अभ्यास करा नोकरी आपल्या हातातून गेली नाही पाहिजे. आई बापा एवढ्या शेतात काम करते, त्यांनी खुरपं घेऊन जायचं शेतात, लोकांच तिथं खुरपायचं, तिच्या एक हातात पिशी, त्याच्यात इळा, येताना गवत आणायचं. इतकी मेहनत घ्यायचं आणि पोरगण पोरगी शिकवायची. आणि त्या पोराला पोरीला नोकरीच नाही लागली तर त्या आई बापाने आयुष्यात नुसते कष्टच करायचे का? फडणवीस साहेब, माझ्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं का की त्याची पोरगी त्याचा पोरगा अधिकारी झालं पाहिजे? का मराठा समाज तुम्ही इतका टार्गेट केलाय? असं का वाईट केलं माझ्या मराठा समाजानं की तुम्ही सगळेच मराठा समाजावरती कोपलात? आमच्या वाट्याला काय आम्ही हमेशा ऊसच तोडायचे का? आमच्या आईनं आणि आमच्या बापानं लोकांच्या बांधावरतीच काम करायचे. आम्हाला सुखाचे दिवस आम्ही नाही बघायचे का? सुख हे कधीतरी आमच्या गरीब मराठ्याच्या पदरात पडू द्या ना. आमच्या पिढ्याना पिढ्या तुम्हाला सुधारण्यात गेल्यात. आता कुठं आम्ही एकत्र येऊन आमचे पोरं सुखी करायचं स्वप्न बघायला लागलो. आम्ही आंदोलन करून शोधल्यात. फडणवीस साहेब जीवाचं रान करतोय, मी रक्त बघतोय तिथं. उन्हात अनात तळपतात माझ्या मराठा समाजाचे लोक. या समाजाला आशा आहे आपलं पोरगा पोरगी अधिकारी झाल्याच्या नंतर आपल्याला सुखाचा दिवस उगल. आमची मराठ्याची माय माऊली पोराला का पैसे कमी पडू नये म्हणून एखाद्या वेळेस वेळ आली तर डोक्याला तेलही लावत नाही. पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागे ठेवायचा आणि पोरं शिकवायची. चप्पल फाटली तर त्याला दोऱ्याने बांधायचं, पण शिवायला सुद्धा 5 रुपये नाही घालायचे. लोकांच्या तिथं शेतात राबायचं, पैसे जमायचे, लेकरं शिकवायचे. आणि याच फडणवीस साहेबांनी आमचे पोरं नोकऱ्याला लागू नये म्हणून बाहेर निघण्यासाठी प्रमाणपत्र रद्द करायचे. वारे सरकार, तुम्हाला पण लाजा वाटू द्या जरा. तुम्ही मराठ्याचे आहेत. तुम्हाला कोण फसवत आहे, कोणतं सरकार फसवत आहे हे जागा तुम्ही सुद्धा राहायला पाहिजे. आपला पक्ष बाप नाहीये, नेता आपला बाप नाहीये, समाज आपला बाप आहे. त्याला उंचीवर न्यायचं काम करा. ज्या दिवशी सुखादुखाचा दिवस येतो ना, तुम्ही जर कधी आजारी पडला तर दवाखान्यात जर असलात ना, एक बी हरामखोर नेता तुम्हाला भेटायला दवाखान्यात येत नाही. तुमच्या आईचं दुखू द्या किंवा तुमच्या बापाचं दुखू द्या, तुमच्या डोक्यावर हात फिरायला कोणी येणार नाही. लक्षात ठेवा मराठ्यांनी. तुमचं पोरग किंवा तुमची पोरगी तुम्ही दवाखान्यात असल्यावर तुमच्या पाठीवर हात फिरायला लक्षात ठेवा मराठ्यांनी. लेकरं बाळच आपले
म्हातारपणाला आपला आधार आहे, त्यांना संपवू नका तुम्ही नेत्यासाठी आणि पक्षासाठी. तुमच्याच लेकराच्या डोळ्यातून तुमच्यासाठी डोळ्यातून पाण्याचा थेंब पडणारे नेत्याच्या कधीही तुमच्यासाठी डोळ्यातून पाण्याचा थेंब पडणार नाही. तुमच्या रक्ताचे पोटचे पोरं संपू देऊ नका. अधिकाराचे असणारे पोरं मोठे करा. नेते आणि पक्ष किती दिवस, आणि तुमच्या डोळ्यात देखता जर आपला समाज ते संपवायला लागले तरी तुम्ही पक्षाकडूनच बोलत असताना तर तुम्ही कोणते मराठे? आज समाजाची खूप दशा झाली. मी काय कधी पद आणि पक्ष मागायला तुमच्याकडे मराठ्याकडे कधी आलो नाही. तुमच्याच लेकरा बाळाच्या तळमळीसाठी रात्रंदिवस 3 वर्ष झालं मी घरदार सोडून समाजात आहे. समाजाला जाणीव असली पाहिजे आपल्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळं करताय कोण. शिंदे साहेबाच्या मंत्र्याला काय ठेका दिला नाही मराठ्यांच्या समाजाच्या लेकराचं वाटोळं करायचा. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्र्याला ठेका दिला नाही मराठ्यांचं वाटोळं करायचं. आणि मराठ्यांनी जरा डोके उजाडा, तुम्ही सगळे बसलेले बावनकुळ्या जर त्याच्या जातीसाठी मराठ्यांचा वाटोळं करीत असला तर त्या बावनकुळ्यासाठी भाजपाचे सगळे आमदार पाडायचे. त्याच्या जातीसाठी जर तो मराठ्यांचा वाटोळं करतो तर मराठ्याचे नेते झोपले का? मराठ्याचे आमदार आणि मंत्री गेले कुठं? सगळे मराठ्यांचे मंत्री आमदार त्या बावनकुळ्याला का म्हणत नाहीत? तुला कुणी अधिकार दिला मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा? मतदानाच्या दिवशी मात्र मराठे दारादारात येत आहेत आणि तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळं होताना मराठ्याचे आमदार आणि मंत्री कुठे आहेत? ही कोणती भूमिका? आणि मी तुमच्या कुणासं बोलतो म्हणून माझ्या विरोधात केसेस, मला जेलमध्ये टाकायचं, षडयंत्र करायचं, मराठ्यांचे नेते फोडायचे, समन्वय काय फोडायचे आणि माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायचे, हे षडयंत्र. गावागावातले सगळे सावध राहा. आंदोलन 29 ऑगस्ट खूप मोठं होणार आहे. फडणवीस एकच काम करू शकतो, पोलिसाच्या माध्यमातून पुन्हा हल्ला. दुसरं काही करू शकत नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी सावध राहावा. मराठा समाजाचं वाटोळं होऊ द्यायचं नाही. जी किंमत मोजायची वेळ येण्या जातीसाठी ती मोजायची. आपल्या समाजाच्या लेकीवाळीसाठी मी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवायला तयार आहे, पण हटायचा मात्र आता एका नवीन. जे होईल ते होऊ दे. बघायचंच आता कोणात किती दम आहे. फडणवीस किती जणांना अंगावर घालतायत, काय प्रयोग सुरू आहे बघूयात आता मराठ्यात काय ताकद आहे आणि त्यांच्यात काय ताकद. मी काय करू? नाही बोलतो तर मराठ्याचं वाटोळं होतंय, बोलतोय तर सरकार कारवाया करत. मी माझ्या उघड्या डोळ्यानं मराठ्याचं वाटोळं नाही बघू शकत. माझी काय चूक? मराठ्यांसाठी मी इमानदारी लढतो, ही माझी चूक आहे. मी सरकारला फुटत नाही, मॅनेज होत नाही. त्यांना वाटतं यांनी पद घ्यावं, पैसे घ्यावं. मी नाही घेत. मी माझ्या जातीच्या पोरांचं रक्त विकून मी मोठा नाही होऊ शकत. माझी इमानदारी माझ्या समाजाच्या पायावरती आहे. ही काय चूक आहे माझी?
कोटीपेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात घालत आणलाय. ही काय चूक आहे माझी? याच्यापेक्षा समाजाशी इमानदारीने वागू काय? समाजावरती आलेलं प्रत्येक संकट अंगावरती घेतोय. समाजावर खोट्या केसेस केल्या, समाजाचं शत्रुत्व अंगावर घेतो. संतोष देशमुखांचा खून केला, संकट अंगावरती घेतो. कोणासाठी? आणि मी जर इमानदारीनं समाजासाठी करतोय, सरकार माझ्या विरोधात मराठ्यांना उतरवतंय. मराठ्यांना लाज वाटत नाही? आपल्या समाजाचं आंदोलन, त्या आंदोलनाच्या विरोधात आपण आंदोलन कसं करायचं? अरे तुमचं रक्त नेमकं कोणतं आहे? बाकीचा समाज एका बाजूला लढतो, मराठ्यांनी सुद्धा एका बाजूला लढायला पाहिजे. तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन पुकारणार, सरकारचं ऐकून तुम्हाला आयुष्यात काही साध्य करता आलं नाही. तुम्ही समाजाचे म्हणून काम केलं, तुम्हाला समाजाला कधी काही देता आलं नाही. मी माझ्या समाजासाठी इमानदारीने लढलो आणि मिळून दिलं, तुमच्या डोळ्यात सलायला लागलो. वा रे मराठ्यांचे नेते, मी सरकारही अंगावरती घेतो, ओबीसीचे नेते अंगावर घेतो, आणि तुम्ही पण माझ्याच अंगावर येणार. कोणतं मराठ्याचं रक्त आहे तुमचं? उघड्या डोळ्याने राज्याने काल बघितलं. कालचे प्रमाणपत्र बावनकुळ्यांनी रद्द केले. ते जर मी असं बोललो असतो तर मला म्हणले असते आरोप करतो. बावनकुळ्यानं पत्र तयार करून पाठवलं सरकारनं, आणि बीडच्या अधिकाऱ्यानं सांगितलं प्रमाणपत्र रद्द करा, आणि मग मराठ्यांचे डोके उजाडले की हे मंत्री बावनकुळे मंत्री विकास करण्यासाठी झालाय का मराठ्यांचे लेकर बाळ संपवण्यासाठी झालाय? नसता सगळा गैरसमज करून दिला होता. कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार, एक बी रद्द होणार नाही, एक बी बावनकुळे एक नाही होणार, आणि होऊही देणार नाही. तू जर प्रमाणपत्र रद्द करून माझ्या मराठा समाजाचं वाटोळं केलं तर तुझे एकट्यामुळे मी पुऱ्या भाजपाचं वाटोळं करून टाकणार. सोडणार नाही एकाला सुद्धा. माझ्यासाठी माझ्या समाजाचे लेकरं महत्वाचे आहेत, आणि 6 कोटी मराठ्यांना तुमचे लेकरच तुम्हाला मोठे असले पाहिजेत, तरच तुम्ही मराठीचे. स्वतःचे पोटचे गोळ्यांचं वाटोळं करू नका. त्यांना शिकवा आणि मोठं करा. तुमचे पोरं आणि पुरे अधिकारी होण्यासाठी रात्रंदिवस झिजतोय मी तिथं. 1 मिनिट सुद्धा वायाला जाऊ देत नाही. 24 तास समाजाचं काम करतोय. मराठा समाजाच्या लेकराचा फायदा व्हावा म्हणून तुमच्यावर वेळ आली आता एकजूट दाखवायची. कुठल्या नेत्याचं ऐकायचं नाही. एक बी नोंद रद्द होऊ द्यायची नाही. हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण घ्यायचं. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घ्यायचे. सातारा संस्थान आणि कोल्हापूरचं सुद्धा संस्थांचा JR घ्यायचा, त्याशिवाय एकाने गप्प बसायचं नाही. आपल्या जेवढ्या मागण्या आहेत एकही मराठा समाजाने मागे ठेवायचं नाही, आणि समाजासाठी वेळ द्यायचं शिका. काम रोज आहेत. आपल्या पाठीलाच कामं पुजलेत. विश्वभर दारिद्र्य आपल्या पाठीलाच पुजलंय. तुम्हाला या दारिद्र्याच्या जर बाहेर पडायचं असलं, अन्यायाचं जर बाहेर पडायचं असलं, तुम्हाला सुद्धा 1-1, 2-2 दिवस कामं सोडून द्यावं लागणार आहे. कामं होत राहतील. आरक्षण गेलं तर पोरांचं पोरीचं वाटलं होणार. एकदा शिक्षणात जर नोकरीत 1% जर हुकला तर आयुष्य संपलं. आरक्षणाला अगोदर प्राधान्य द्यायचं.
एक दिवस काम बंद, पण समाज महत्वाचा. हाक मारली की मिळाल त्या वाहनाने निघायचं. 29 ऑगस्टला टेम्पो मिळू नाही तर रिक्षा मिळो, मोटरसायकल असो किंवा ट्रक असो किंवा ट्रॅक्टर असो, मराठ्यांच्या जेवढ्या गाड्या सगळ्या बाहेर काढायच्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी. आणि तुमच्यामुळं एक एक दिवस तुम्ही कामा बुडल्यामुळं जर तुमच्या समाजाच्या लेकराचं लेकेबाळीचं कल्याण होणार असलं ना, काम 100% बुडवायचं. अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या गाड्या आंतरवालीत आल्या पाहिजे. कस काय सरकार अन्याय करता बघू. एकही प्रमाणपत्र पुढच्या काळात रद्द होता कामा नये. फडणवीसांना आणखीन एकदा सांगतो, तुमची चूक तुम्ही सुधरा. मराठ्यांच्या नादी लागू नका बर का. हे लय बेकार आहेत, यांना बळच आखडीतो मी. हे मुंबईत गेले तरी पोलिसाच्या गाड्या घेऊन पळते. तुम्ही जर आडे आले असते तर मुतलाच असतात. तुम्हाला माहित नाही आणखीन हे नमुने. मराठा जर एकदा पेटला रोखण्याला अवघड आहे. तुम्ही केलेल्या चुका, बावनकुळेंनी केलेल्या चुका सुधारा. शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबाला एक शब्द बोलत नाही, पण चुका जर सुधारल्या नाही, तुमचं राजकारण उद्ध्वस्त झालं म्हणून समजा. मी नाही सोडत तुम्हाला, आणि काय व्हायचं तर होऊ दे, मी भेट नाही तुम्हाला. आणि तुम्ही ते बघितलेलं बी. मी तुम्हाला मोजत बी नाही, भेट पण नाही. माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती आहे, आजपासून प्रत्येकानं काम करायचं. प्रत्येकाच्या मोबाईलवर मराठा समाजाला आव्हान करायचं. 29 ऑगस्टला अंतरवाली यायचं. मग मोबाईल मराठा समाजाच्या कामाला येऊ द्या. कळत तुम्हाला मी काय म्हणतो? मोबाईल मराठा समाजाच्या कामाला येऊ द्या. त्याच्यावरती पोस्ट करा, मराठा समाज जागा करा. प्रत्येकाचा मोबाईल पाठ 3 वाजेपर्यंत ऑनलाईन आहे. काय बघतोय त्याची त्यालाच माहित. जातीची एक पोस्ट नाही त्याच्या मोबाईलवर, आणि ऑनलाईन तर 3 वाजता रे. बघतो काय तू जातीच्या कामाला आहे ना, आणि मोबाईलवर तर आहे. आजपासून सगळ्यांनी सोशल मीडिया चालवायचं. दुसरं काम, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 1000 तरी नंबर आहेत. प्रत्येकानं फोन करून सांगायचं, प्रत्यक्ष फोन करून सांगायचं, आंतरवालीला 29 ऑगस्टला या. पाहुणे रावळे जेवढे नंबर टाके, पाहुणे आपले म्हणल्यावर ते बी मराठीचीच आहेत. माया जवळच्या पाहुण्याला नको असं म्हणू नका. जवळचा सासराची, त्याला घरी बसून काय करता. प्रत्येकाला लागणार आहे. आणि मावशी हो, तुम्हाला पण काम सांगतो, तुम्ही सुद्धा करायचं जातीच्या लेकीबाळीसाठी. जर पाहुण्याचा तुम्हाला फोन आला, काय चाललंय पहिलं विचारते. तिकडच्या पाहुण्याकडून फोन केला, इकडची मावशी लगेच म्हणते तो काय चाललंय, त्याची काडी लागून दे, तुला काय करायचं, काय चाललंय त्याच. फोन उचलला की सांगायचं, सगळ्यांनी अंतरवाली जायचं, आणि मग पुढचं बोलायचं. वायफट वेळ घातल्यामुळे समाजावर दुर्दैवाने ही वेळ आली. राजकारणासाठी वेळ दिला, ह्योच वेळ माझ्या जातीसाठी दिला असता तर जात उंचीवर गेली असती. तुम्हाला पार्ट्या करायला वेळ आहे, सभाला जायला वेळ, दारू प्यायला वेळ. दारूच ध्यान करा. गावात दारू कोण कोण पिणं वर हात कर बरं. दारू पिणारे इथं कोण कोण आहेत वर हात करा. चायला लय मेंबर किती राहू इथं.
मावशी हो, हे जर दारू पिले ना, यांच्या भाकरी बंद करा. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागे यांच्या भाकरी बंद करून टाका. बंद यांच्या भाकरी उद्यापासून. आणि कोण कोण पितोय हळूच अंतराला फोन करून सांगा, यांना तिकडे गोदावरीत घेऊन नीटच करतो. लाजा धरा रे, जरा लाजा धरा. दारू नका पिऊ. समाजाचं वाटलं व्हायला लागले. पाहुणे रावळे नीट बोलावणार आपल्याला, मित्र नीट बोलावणार. सगळे गावातले लोक आपल्यापासून तुटायला लागले. माया काय बापाचे नाही पेत तुम्ही, तुमच्याच लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. मराठ्याच्या लोकांनी पहिला दारू बंद करून टाक. दुसरं काम, बांध फोडायचे एक बंद करा एकामेकाचे. दिवसभर झक मारते तिकडे हिंडत येतात, संध्याकडे बांध टोकरी. काय टोकरी? 5-5 पिढ्या झाल्यात आपले लोक बोलानात घेणं नाही, तर दुश्मन आहे ते. 2 एकर दुसरं घेऊन कष्ट करा तिकडे मारा ना. मारामाऱ्या झाल्या तर लाख रुपये जातात. दवाखान्यात पडून राहतो. शेतातला कामही बुडत. बांध फोडून तिकडे पैसे घालण्यापेक्षा दुसरं एक एकर विकत घ्या ना. मराठे जरा सुधारायचं शिका आता. लोक लय पुढे गेले. इथं पोराजण पोरीचे फीस भरायला पैसे नाहीत. 10 जणांना कोंबरीचे जावं लागते. 5,000 कमी पडले तर तवा कुठेतरी व्याजाने पैसे देते. पोरांनी आळशीपणा सोडून द्या. आई बापाच्या मदतीने शेतात कष्ट करा. मिळेल त्या नोकऱ्या करा. कष्ट करा. 500 रुपये भाड्या कमवून घरी आणा. फुगीरपणात व्हायला चाललाय समाज. लोक हसतेत. याचा बाप कसा होता, याचा आजा कसा होता म्हणते. बघा याचा नातू कसा निघलाय. दारू पिऊन रोडवर पडतोय. एवढा मोठा ताकदवर इज्जतवार समाज आहे. कशाला आई बापाला खाली मना घालून जगायला लावता. जरा डोक्यात ताळ्यावर आणा. लोक मागाले टिंगल करतात. मग समाज उंचीवर न्या, कुटुंब उंचीवर न्या. रातपाट याच्यासाठी खर्च करा आणि इथं ताकद वापरा. सांगितलेले काम सगळे करा. आणि उद्यापासून टीमा तयार करून गावाला गाव पिंजून काढा. कामाचं कारण सांगून नेत्या मागे फिरू नका. आपला समाज आणि त्याचं आरक्षण पूर्ण मिळवायचं. तुम्ही मला गावात बोलवलंय आणि या खेड नगरीत तुम्ही प्रचंड संख्येने जमलात. तुमचं खरंच मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना.